नमस्कार विद्यार्थी मंडळी, तुमच्यासाठी घेऊन आलोय गणिताच्या टेन्शनवरची मात्रा, उदाहरणांची जत्रा. फळ्यासमोर बसूया, हसत हसत आनंदाने शिकूया. इयत्ता 8वी, विषय गणित, प्रकरण 17वे, वर्तुळ, जीवा व कंस. या घटक भाग 3 मध्ये आपण वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस व त्यावर आधारित उदाहरण अभ्यास करणार आहोत. काही महत्त्वाचे गुणधर्म. प्रथम गुणधर्म, जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान म्हणजेच एकरूप असतील तर ते दोन कंस एकरूप म्हणजेच समान मापाचे असतात. आकृत्यानुसार ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जर मापकोन AOB बरोबर मापकोन COD तर मापकंस AXB बरोबर मापकंस CYD म्हणजेच कंस AXB एकरूप कंस CYD. दुसरा गुणधर्म बघूया, जर एकाच वर्तुळाचे दोन कंस एकरूप असतील तर त्या कंसाशी संबंधित म्हणजेच निगडीत दोन जीवा एकरूप असतात. या गुणधर्मावर आधारित आकृती आपल्याला इथे शेजारी दिलेली आहे. मग आकृतीनुसार ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जर कंस AXB एकरूप कंस CYD म्हणजेच कोन AOB एकरूप कोन COD तर जीवा AB एकरूप जीवा CD असतात. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा गुणधर्म पाहूया, जर एकाच वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित म्हणजेच निगडीत दोन संगत लघुकंस किंवा संगत विशाल कंस एकरूप असतात. या गुणधर्मावर आधारित आकृती एक आपल्याला शेजारी दिलेली आहे. त्या आकृतीनुसार सी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जर जीवा AB एकरूप जीवा CED तर कोन ACB एकरूप कोन ECD म्हणजेच कंस AB एकरूप कंस ED असतात. इथे AB आणि ED हे लघुकंस घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आपणाला विशाल कंस देखील एकरूप असतात हे दाखवता येतात. आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या 3 गुणधर्मावर आधारित काही अति महत्त्वाची उदाहरणे आता आपण समजून घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्यासाठी उदाहरण 1, बाजूच्या आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळाचे रेख PQ व रेख RS हे व्यास काटकोनात छेदतात तर पहिला प्रश्न, कंस PS आणि कंस SQ एकरूप का आहेत हे सांगा. दुसरा प्रश्न यामध्ये विचारलेला आहे, कंस PSC एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा. तर आकृतीनुसार आपणाला उत्तराच्या भागामध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर कंस PS आणि कंस SQ एकरूप आहेत कारण दिलेल्या कंसाच्या संबंधित केंद्रीय कोन एकरूप म्हणजे 90° मापाचे आहेत म्हणून ते एकरूप आहेत. तर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर कंस PSC एकरूप असणारे इतर कंस पुढील प्रमाणे आहेत. कंस RQ, कंस PR हे आहेत. दुसरं एक उदाहरण आपण यामध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक शेजारी आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनांचे मापे दिली आहेत. त्यावरून आपल्याला 3 प्रश्न विचारलेले. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, कोन AOB आणि कोन COD यांची मापे काढा. दुसरा प्रश्न आहे, कंस AB एकरूप कंस CD हे दाखवा. तिसरा प्रश्न आहे, जीवा AB एकरूप जीवा CD हे दाखवा. तर उत्तराच्या भागामध्ये आपल्याला आकृती दिलेली त्याप्रमाणे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं सांगता येईल किंवा लिहिता येईल. रेख MN हा व्यास आहे म्हणून मापकंस MAN किंवा मापकंस MBN हे अर्धवर्तुळ आहे म्हणून मापकंस MAN बरोबर 180°. पण मापकंस MAN बरोबर मापकंस MA अधिक मापकंस AB अधिक मापकंस BN अशा प्रकारे 3 कंसांच्या मापांची बेरीज म्हणजेच मापकंस MAN आहे. या क्रमाने सूत्रामध्ये आपण किमती भरली. 180 बरोबर 100° अधिक मापकंस AB अधिक 35°. तर उजव्या बाजूला असणाऱ्या 100 आणि 35 या दोघांची बेरीज केली तर आपल्याला 180 बरोबर 135 अधिक मापकंस AB ही पायरी मिळेल. 135 हे उजवीकडची असणारी संख्या 180च्या डाव्या बाजूला घेतली तर आपल्याला 180 वजा 135 बरोबर मापकंस AB ही पायरी मिळेल. 180 मधून 135 वजा केले
तर आपल्याला 45 हे उत्तर मिळेल. म्हणून माप कंस ए बी बरोबर 45. म्हणजेच माप कोन ए ओ बी बरोबर माप कोन सी ओ डी बरोबर 45 अंश आहे. वर विचारलेल्या आणखीन 2 प्रश्नांची उत्तरे या पानावर आहेत. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एकरूप केंद्रीय कोनाशी संबंधित लघुकंस एकरूप असतात, तर या गुणधर्मानुसार कंस ए बी एकरूप कंस सी डी हे सिद्ध होते. तसेच तिसरं प्रश्नाचे उत्तर एकरूप कंसाशी संबंधित जेव्हा एकरूप असतात हे गुणधर्म आपण अगोदर अभ्यासलेलो आहोत. म्हणून कंस ए बी आणि कंस सी डी एकरूप असल्याने जेव्हा ए बी एकरूप जेव्हा सी डी हे सिद्ध होते. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे काय आपण गुणधर्म अभ्यासलेले आहोत त्या गुणधर्मावर आधारित सरावासाठी काही अति महत्त्वाची उदाहरणं इथं दिलेली आहेत. ते आपण आपल्या वहीत लिहून घ्यावीत आणि ते गुणधर्मानुसार उदाहरणं सोडवावीत अशी अपेक्षा आहे. ती उदाहरणं आपण आपल्या विषय शिक्षकांना दाखवून तपासून घ्यावीत आणि तोपर्यंत भेटूया, अभ्यास करत राहा. पुन्हा भेटूया असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन घटकावर आधारित. तोपर्यंत अभ्यास करत राहा, वाचत राहा, उदाहरणांचा सराव करत राहा. धन्यवाद.